एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान आणि मस्त असणार. चला, कालच्या दिवशी आम्ही जसं ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली होती इकडे माहेरी येण्यासाठी, तर गाडी तिकडे पंक्चर झाली होती. त्यानंतर मी काहीच रेकॉर्ड केलं नाही. आम्ही घरी आलो मस्त. आम्हाला 2 वाजले होते, म्हणजे आम्ही 11पर्यंत घरी पोहोचलो असतो, पण ती बस पंक्चर झाल्यामुळे भरपूर आमचा वेळ गेला. पप्पांनी लकीली खिचडी बनवून ठेवली होती. मस्त खिचडी खाल्ली आणि असे झोपलो. डायरेक्ट 2:30-1 वाजता झोपले असेल. डायरेक्ट 5 वाजता उठलो आम्ही. त्याच्यानंतर काही शूट वगैरे झालं नाही. सायंकाळी मला माझ्या काकांच्या घरी जायचं होतं, सो त्यातच पूर्ण वेळ गेला. आणि आज आता आम्हाला रिटर्न निघायचं आहे. आणि ज्या दिवशी रिटर्न निघायचं असतं त्या दिवशी घरात भरपूर पसारा असतो. पॅकिंग, हे घेऊन जा, ते घेऊन जा. तुम्हाला दाखवते मी घरात किती पसारा आहे. पण चला, अशी आता आम्ही थोड्या वेळापूर्वी मी पियाला वॅक्सिन देण्यासाठी पण घेऊन गेली होती. ती आता 8 वर्षाची झाली आणि तिची 5 वर्षाची वॅक्सिन द्यायची असते हे आम्हाला माहीतच नव्हतं. तर मग ते आता म्हणले की ॲटलिस्ट तुम्ही 6.5-7 वर्षाची असेल ना बाळ, तोपर्यंत आपण ती 5 वर्षाची देऊ शकतो. 8 वर्षी झाली म्हणजे आता देऊन पण काही उपयोग नाही आहे. तर तिथे पण बराच वेळ गेला आणि वॅक्सिन तर काही मिळालंच नाही. काहीतरी एक टेस्ट होती जी ज्यांनी करून घेतली, माझी आणि पियाची सुद्धा. फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात ना, सरकारी दवाखाना, त्याच्यामध्ये कशाला ते दाखवते. अच्छा, ते लागलंय ते दाखवते का? तर ते हां, निगेटिव्ह, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांची निगेटिव्ह येते. खूप रेअर आहे कोणाचं तरी पॉझिटिव्ह ना. काहीतरी नाव होतं, C असं काहीतरी होतं त्याचं, मला लक्षात नाही. ते ती टेस्ट केली आणि सांगते कसं होती ती. वॅक्सिन नको सांगू. वॅक्सिन तर काही ब्लड घेतलं, ब्लड घेतलं फक्त. आणि एका याच्यामध्ये लिक्विडमध्ये टाकतात ते, आणि सगळे लाईन्स वगैरे आपल्याला ट्रान्सपरंट सगळं दिसलं की मग निगेटिव्ह आहे असं पॉझिटिव्ह. बरं. तर मग तिकडे बराच वेळ गेला आहे. आज जेवणाचा डायरेक्ट आम्ही सकाळी विचार करत होतो की मसाले भाजी बनवूया, पण अचानक आठवलं की अरे इकडे आली आणि मम्मीच्या हाताचे अप्पेच खाल्ले नाही. म्हटलं जेवण कॅन्सल कर, जेवणामध्ये मस्त आपण अप्पे खाऊया. कारण आम्ही ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स खाल्ले, वॉटरमेलन आणि काय होतं का ते रामफळ, हे खाल्लं आम्ही. मी रामफळ दुसऱ्यांदा खाल्लं आयुष्यामध्ये, एकदा खूप पूर्वी खाल्लं होतं. सो आज ते खाल्लं ब्रेकफास्ट. पहिल्यांदा खाल्लंय. हां, तू खाल्लंय, तू पहिल्यांदाच खाल्लाय. या बॉक्समध्ये आमचे पापड पॅक करून झालेले आहेत आणि बरंच अजून छोटं बाजरीच्या वड्या, असं तसं जे छोटं आहे ते पॅक करणं चालू आहे. माझं खूप जास्त नाही, म्हणजे मी पीठ वगैरे काही नेत नाही, पण भावाचं पीठ वगैरे हे सगळं घेऊन जायचं आहे. पण ज्वारी, बाजरी किंवा खमणचं पीठ हे सगळं मला घेऊन जायचं आहे. त्यामुळे ते सगळं काम आता वहिनीचं करणं चालू आहे. म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आज मी सकाळपासून जर काही रेकॉर्ड केलं नसतं तुम्हाला काहीच दाखवता आलं नसतं मला. आणि हे पियाचा 3री आँख देखलो, तिचं स्टार्टिंगपासून चालू आहे दाखवणं. कार असेल ना तुमच्याकडे, मग हे प्रोडक्ट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. हे आहे अगारो कार व्हॅक्यूम क्लीनर. या व्हॅक्यूम क्लीनर सोबत तुम्हाला पॉवर कॉर्ड मिळते, ज्याची लेंथ खूप जास्त मोठी आहे. याला आपण डायरेक्ट कारच्या सॉकेटला कनेक्ट करून घेऊ शकतो. यासोबत आपल्याला काही नोझल्स मिळतात, मल्टीपर्पज ब्रश मिळतो, त्यानंतर फ्लेक्झिबल हॉस सुद्धा मिळतो. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला छोटासा डेमो देते. मी काही कागदाचे तुकडे केलेले आहेत आणि बघा किती पटकन हे सगळं क्लीन होतंय. चला, आपण आता पटपट कार देखील क्लीन करून घेऊया. मी व्हॅक्यूम क्लीनरला हा मल्टीपर्पज ब्रश अटॅच केलेला आहे आणि बघा किती पटपट कार क्लीन होते. याची 106 वॉटची पॉवरफुल मोटर असून 4.5 PA सक्शन असल्यामुळे लहानात लहान धूळ सुद्धा लवकर साफ होऊन जाते. हे पहा, अगदी बारीक धूळ सुद्धा आपण याच्या मदतीने क्लीन करून घेऊ शकतो. याची कॉर्ड 4.5 मीटर लॉंग असल्यामुळे आपण पूर्ण कार खूप इझिली क्लीन करून घेऊ शकतो. फक्त सीटच नाही तर सीटचे कोपरे सुद्धा क्लीन होऊन जातात. जेवढं याला वापरणं सोपं आहे ना, तेवढंच याला क्लीन करणं सुद्धा सोपं आहे. हे बटन दाबायचं आणि हे फिल्टर यामधून बाहेर निघतं. यामध्ये स्टीलचं फिल्टर असल्यामुळे 99.99% डस्ट फिल्टर करतं आणि आपण याला वॉश देखील करून घेऊ शकतो. यासोबत क्लीन करण्यासाठी ब्रश देखील मिळतो. यासोबत ही स्टोरेज बॅग देखील मिळते, म्हणजे कॅरी करायलाही अगदी सोपं. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. इकडे आमची पॅकिंग सुरू आहे. यो गाईस, व्हॉट्सअप गाईस. इकडे माझी बॅग पॅक करून झाली आहे ऑलमोस्ट. इकडे आमचा बराच पसारा आहे, पापड वगैरे काढून ठेवले. इकडे माझा पसारा आहे आणि हे आम्ही कोथिंबीर त्यानंतर पुदिना वगैरे सगळं निवडून घेतलं. ते सगळं खाली पडलं, आता ते आवरायचं आहे. सरक साईडला. इकडे पिठांचं गाळणं चालू आहे, मग ते भरलं जाईल. चक्की साईड बाय साईड याच्यात दळलं जात आहे, गाळलं जात आहे. आणि इकडे मम्मी मस्त अप्पे बनवते. हे मिरची टाकून पण छान लागतात, पण मला मम्मीच्या हाताचे तिखट टाकूनच खूप आवडतात. तुम्ही लास्ट टाइम पण पाहिलं असेल, मी तेव्हा आपण अप्पे तुमच्यासोबत शेअर केले होते की बघा मम्मीच्या हातचे आवडतात म्हणून. आणि इकडे आता हे अप्पेचं भांडं. आता आम्हाला डायरेक्ट जेवण करायचं आहे म्हटल्यावर किती वेळ लागेल हे बनवायला आम्हाला, पण मम्मी बनवेल. बनवशील ना? मग
ऑर्डर सुटली म्हणजे बनवावं लागेल. तर असं आहे जेवण वगैरे पॅकिंग वगैरे बघूयात आता पुढे जे काय होतं मी तुमच्यासोबत करते शेअर. इकडे पुदिना तर मी तुम्हाला पहिल्या दिवशीच दाखवला होता की मम्मीकडे भरपूर छान पुदिना आला होता, तर तो पण वॉश करून घेतला आहे की मी म्हणते की सुकवून घेऊन जा, कामात येईल तुम्हाला कशात तरी यूज करायला. त्यानंतर कढीपत्ता आहे इकडे, कढीपत्त्याचं पण झाड आहे मोठं, त्यामुळे मग तो पण वॉश करून ठेवला. आता सुकवला की प्लास्टिकच्या पिशवीत भरायचा आणि घेऊन जायचं. मी किती दिवसापासून विचार करत होती, मला हे खोबऱ्याचं बारीक करून ठेवते ना मी नेहमी, पण ते जमत नाही आता, वेळ नसतो, त्यामुळे मम्मीला म्हटलं ते पण करून दे. इकडे जिरं भाजून झालं आहे, जिऱ्याचं पावडर पण करून दे. बाहेर धने सुकवायला ठेवलेले आहेत, धन्याचं पावडर पण करून दे. दाखव आता एवढ्या वेळमध्ये एवढं करायचं. काही एवढं करायचं. मम्मी सकाळपासून काम करते आणि सोबत बहिणीचं पण कंटिन्युअस काम चालू आहे. पियाचं फक्त त्रास देणं चालू आहे. जाळी दाखवते, तर तुमच्या घरात युजफुल असेल तर तुम्ही घेऊ शकतात. तर ॲक्च्युली ही कार्तिकने मागच्या वेळेस आला होता ना, तेव्हा ही जाळी मागवली होती, कारण आमच्या इकडून ना सकाळी सकाळी हा दरवाजा ओपन केला की एवढे डास येतात, म्हणून मग तो म्हटला की चला ऑनलाईन आपण मागून घेऊया. इथे ती बरीच मोठी साईज आहे तिची, पण इथे कमी केली आहे थोडी, अशी इकडे चिटकते ती, अशी या साईडून चिटकून जाते छान. पहिले आपल्याला ते हे थोडं फिक्स करावं लागेल ग्लूने और छोट्या छोट्या खिळ्यांनी. ओपन कर बेटा, अशी कर बंद. म्हणजे बऱ्याच आपल्याला असं वाटतं की अरे असं एखादी जाळी पाहिजे मच्छर डाससाठी. मी तुम्हाला त्याने सेम जी मागवली ना ती टॅग करते मी, म्हणजे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बाल्कनीचा डोअर और ड्राय बाल्कनीचा डोअर असेल तर त्याला तुम्ही घेऊ शकतात. ही अशी हे बघा इझिली स्टिक होऊन जाते. ॲक्च्युली इथे काय ना आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे अजून थोडी लूज ठेवता आली असती, पण इथे आमचे दोघंही दरवाजे जवळजवळ असल्यामुळे तो गॅप जास्त ठेवता येत नव्हता, म्हणून ती थोडी अशी आहे, पण एकदम इझिली अशी छान वाटते ती सकाळी सकाळी. हां असं असतं ते, समजलं का तुम्हाला? सो तुम्हाला लिंक हवी असेल तर काय करा पिया, कमेंट करा. कमेंट नका करू, मम्माने त्याग केलंय फ्लोदात, तुम्ही फक्त चेक तलून द्या असं. आणि हे पहा इकडे धणे पण वाळवट ठेवले छान. यांचंही पावडर म्हटलं इथूनच बनवून घेते, पण मला नसतं यार पहिल्यासारखा वेळ आता, माहित नाही का एक्स्ट्राचे व्हिडिओचे कामं बऱ्याच गोष्टी वाढल्या आहेत, त्यामुळे लागतं चटके लागताय मागे हो. अगं मी दाखवू कसं, एक मिनिट मी टाक. मोठं भांडं पाहिजे होतं म्हणजे पटपट पटपट झाले असते ना, पण आपलं भांडं इतकं भारी ना की त्याला चिटकतच नाही, त्यामुळे हे सोडून दुसरं घ्यायचं जीव पण नाही होत. तेल थोडं कमी टाकलं तरी चालेल मम्मी, बरं का? 1-2 हप्ता लागतो. काय तर मस्त मस्त झालाय ना, बरं झालं ना आपल्या लक्षात आलं, नाही तर आप्पे खायचेच राहिले असते आपले, हे की नाही? आप्पे भेटलेच नसते बाई. अब हम कब आएंगे पता नाही. नेक्स्ट मंथचा प्लॅन तर आहे डोक्यात, पण पियाला सुट्टी नाही आहे. अक्षय तृतीयाला आमच्याकडे, अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि अक्षय तृतीयाच्या नेक्स्ट दिवशी आमच्याकडे यात्रा असते. 2 गावं जॉईंट असल्यामुळे एके दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी असते आमच्याकडे. अक्षय तृतीयाला अखाजी म्हणतात. काय म्हणतात पिया? अखाजी. आणि आमच्या गावामध्ये अखाजीच्या नेक्स्ट दिवशी म्हणजे बाशी अखाजीला यात्रा असते. 12 गाड्या एकमेकांना बांधून होडले जातात. सो मी तर कधीपासून लग्नानंतरच वाटतंय मला की मी एखाद वर्ष पाहिले असतील फक्त, त्याच्यानंतर मी पाहिलेच नाही आहे. तर आता चालला विचार की तेव्हा येऊयात, पण अजून फिक्स नाही काय, कारण पियाला फक्त तेवढ्या एका दिवसाची सुट्टी राहील आणि तिला तर शाळा अजिबात तिला बुडवायची नसते, हे ना. नेक्स्ट आता बघूयात काय होईल, पण आता चला आप्पे तर आमचे खाऊन होतील ह्यावेळेस. छान झालेत ना? चटणी कशी झाली? चटणी मी बनवली आहे. हाय बाय, तू आता पुन्हा जाय. पिया थोडी थोडी आई राहणी शिकली आहे इकडे येऊन, है ना? नाही, आजीनेच बोलला मला. आजीनेच शिकवली, सारी आई राणी आजीने शिकवली. आमची जायची वेळ झाली आहे, पप्पा गेलेत बॅग्स घेऊन बाकीचे, आता आम्हाला पण निघायचंय. गाइस कल मिलते हैं. बाय गाइस. रुको, इतने जल्दी कैसे? नहीं हम कल क्या होने वाला है वो भी दिखाने वाले हैं. हाँ, कल तो मेरी पेरेंट्स मीटिंग है, पता नहीं मेरा रिजल्ट भी है पिया का, देखते हैं.
क्या रिझल्ट आता The next day. बघा इकडे सगळा पसारा मांडून ठेवला आहे मी. तशा काय गोष्टी वस्तू आणत होती हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं. पण आता हे पीठ वगैरे पण मला भरून घ्यायचं आहे. की मम्मीने काही लाडू दिले होते ज्यांचा ऑलमोस्ट चुराच झाला आहे आता दाबल्यामुळे. कार्तिक येणार आहे. ॲक्च्युली मी तर आता गोड जास्त खात नाही, हे पण काय एवढं जास्त गोड खात नाही, त्यामुळे यातले 2-1 काढेल फक्त, बाकी कार्तिकला जाणार आहे. आणि ही शेव वगैरे घेऊन आली आहे कारण ही बारीक शेव पण ना तिकडे बऱ्यापैकी थोडी स्वस्तात मिळते, क्वालिटी पण छान असते. आता म्हटलं हे पीठ वगैरे एक बरणी काढून ठेवली मी, त्याच्यात भरते. त्यानंतर हे बट्टीचं पीठ आहे इथे, हे पण भरायचं आहे. खमणचं पीठ ॲक्च्युली आम्हाला लक्षातच नव्हतं खमणचं पीठ दळायचं, तर मम्मीचं जे घरामध्ये होतं स्वतःसाठी दळलेलं ते मी घेऊन आले हे. आणि हे ॲक्च्युली अशा ह्या कुरड्या असतात, हे वर दिसतंय ना तुम्हाला, हे ह्या कुरड्या असतात. पण झालं असं, मम्मीने जेव्हा कुरड्या बनवायला सुरुवात केली होती ना तेव्हा त्यांचं एक पातेलं भरून पिठामध्ये जरा जास्त गिठोळ्या पडल्या होत्या. मग मम्मीने कुरडाईंना टाकता त्याच्या अशा वड्या बनवून घेतल्या, जेणेकरून भाजी वगैरे करून किंवा तळून पण खाता येईल, कारण टेस्ट तर त्यांची सेम असणार आहे, फक्त शेपमध्ये तेवढा डिफरन्स आहे. आणि मग त्याच्यानंतर मम्मीने जेव्हा 1-2 वेळा अजून बनवलं तेव्हा चांगल्या कुरड्या बनल्या होत्या. पण आता मला आणायला एवढं जास्त असं स्पेस नव्हता, मी बॅग्स वगैरे जास्त नेल्या नव्हत्या. मम्मीला म्हटलं फक्त हे नेते मी, नेक्स्ट टाईम जेव्हा पण येईन ना तेव्हा आता कुरड्या घेऊन येईन. तशी भाजी वगैरे असं बट्टीसोबत पण कुरड्यांची भाजी छान लागते. बाजरीच्या वड्या पण आहेत, तो बॉक्स बाहेर पडला आहे, तुम्हाला दाखवते मी बाजरीच्या वड्या कशा असतात. पण त्याआधी इथलं जरा 2-4 जे काही पीठ वगैरे आहे ना ते बरण्यांमध्ये भरते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते पुढचं. 10-15 तासापासून लागली मी हे सगळं आवरायला आणि बघा तुमच्यासोबत शेअर करते मी आता. बऱ्यापैकी बरण्या थोड्या सॉर्टेड केल्या आहेत मी, इकडे भरून ठेवलं आहे. कारण काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की नाही फ्रंटला ज्या बरण्या आहे ज्या आपण जास्त यूज करतो त्याच्यामध्ये असा सामान ठेवूया जो आपला रेग्युलर यूज होतो. सो काढ घाल. आणि इथे बघा बाकीच्या अजून बरण्या माझ्या अशाच्या अशा होत्या, वॉश करायच्या बाकी होत्या. ॲक्च्युली जेवण झाल्या मी हे सगळं कामाला लागली होती म्हणून माझं किचन पण पूर्ण आवरायचं बाकी आहे. सो इथे असं सेट केलं आहे. अजून 2 बरण्या ह्या अशा बसतील ज्या मी आता वॉश केल्या, त्यांच्यामध्ये थोडा सामान बसेल. ही एक बरणी हिला पण वॉश करायचं मी, तिच्यामध्ये पण मी काही ना काही भरून घेऊ शकते. मला काचेच्या बरण्यांचं एक गोष्ट आवडते, म्हणजे प्लास्टिकपेक्षा तर बेटर आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे ना मी ज्या पण घेतल्या आहे आता, ह्या तर मी IKEAमधून घेतल्या होत्या मुंबईला असताना. ह्या पण एअरटाईट आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी जे पण ठेवते ना ते असं वातड पण होत नाही किंवा त्याच्यामध्ये किडे वगैरे लागण्याचे चान्सेस खूप जास्त कमी असतात. त्यानंतर ह्या तर मला प्रमोशनमध्ये नेस्टिशियामधून मिळालेल्या होत्या, ह्या पण एअरटाईट आहेत. त्यानंतर आता ह्या मी मागेच घेतल्या, आता काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलं होतं. ह्या पण एअरटाईट आहेत. त्यामुळे बरण्या माझ्याकडे सगळ्या एअरटाईट आणि चांगल्या अशा झालेल्या आहेत. आता हा एवढा पसारा आहे, हा मला आवरायचा आहे. ह्या बरण्यांमध्ये सामान भरून ठेवायचं आहे. आणि पियाचं चाललं आहे निवांत. काय गं पिया, बोर होत आहे ना आजीकडून आल्यावर? तिला आज हेच समजत नाही की तिला करायचं काय. TV मोबाईल मी घेऊ देत नाही आहे, इकडे बघ जरा, TV मोबाईल मी घेऊ देत नाही आहे, ते चाललं आहे. मग मी काय करू मला सांग, मी काय खेळू मला सांग. आता तिच्या पप्पांकडे गेली होती जरा वेळ आणि 2 जण शॉर्ट स्क्रोल करत होते, हे ना आवाज येत होता मला. बोलतोय की आता मी झोपेन. बरोबर आहे ना, मग थोडा वेळ मिळाला आहे तर 5-10 मिनटं डोळे लावतील जरा. तुझं काय. चला आता मी सगळं क्लीन करते. पापडचा मग शॉर्ट्स नको बघू, काहीतरी दुसरं बघ मस्त, जिकेचं काहीतरी बघ छान. तसं ऐकणार तर नाही ती माझं. बघा डायरेक्ट म्हणते की जाऊ दे. चला मग मी आता हे आवरते आणि त्यानंतर पापडचा बॉक्स मी जसा तसा ठेवला आहे तो पण मी तुमच्यासोबत जमलं तर आज शेअर करते, कारण इथेच मला हे सगळं आवरता एवढा वेळ झाला आहे ना की आता काही इच्छा नाही जास्त. त्यामुळे किचन आवरून जरा आराम करूयात म्हणजे. चला सकाळपासून माझी बरीच कामं झालेली आहेत, अजून पण पापडचा बॉक्स बाहेर पडला आणि आता माझी इच्छा नाही की त्याला मी ओपन करावं. म्हटलं जाऊ दे, उद्या सकाळचं ऊन त्या बॉक्सला मी येऊ देते आणि त्याच्यानंतर आपण डब्यामध्ये भरून घेऊ. ॲक्च्युली काय होतं, आपण 4-5 दिवस पण घरी नसलो ना थोडाफार तरी पसारा झालेला असतो घरामध्ये, जो आपल्याला आवरून घ्यायचा असतो ते सगळं आवरा. त्यातल्या त्यात आम्ही रात्री ट्रॅव्हलिंग करून आलो आहे म्हटल्यावर आमची रात्री पण अजिबात झोप झालेली नाही आहे. म्हणजे माझी तर काहीच नाही असं वाटतं, म्हणजे कॅल्क्युलेट जर केलं ना 2-2, 5-5 मिनिटाची झोप, तर माझी 1/2 तास झोप झाली असेल फक्त. तरी पण मी दुपारी झोपली नाहीये की हे सगळं काम आवरून घ्यायचे. ह्या कामांपेक्षा महत्वाचं हे होतं. ए शांत राहा ना पिया, जोरात जोरात गाणे म्हणणं चालू आहे तिचं. तर कुठे होती मी.
हां, तर ह्या कामांपेक्षा महत्त्वाचं हे होतं की मला 1-2 व्हिडिओंची कामं होती जी मला अर्जंटली करून घ्यायची होती. मी ते किचन आवरलं आणि पहिले ती व्हिडिओंची कामं करून घेतली. हे तुम्हाला जरा ब्लर दिसतंय, पण मी माझ्या पुढच्या रूममध्ये टीव्ही युनिटच्या वर जे हँग केलेलं प्लांट आहे ना, ते इथे घेऊन आली की बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. मला ही भिंत पण डेकोर करायची, पण ती करायची पुढेच होतंय, नुसतं ढकललं जातंय. फ्रेम्स पण माझ्याकडे आणून पडलाय, पण लावणं काही होत नाहीये. सो चला मग आता एवढी सगळी गडबड आहे. आता म्हटलं जरा रिलॅक्स बसूयात, मस्त झोपणं तर काही होणार नाही, कारण आता मला असं वाटतं की 4:30-4:45 झाले असतील. तर झोपण्यात काही अर्थ नाही. सायंकाळी मी झोपत पण नाही, दुपारी झोपत नाही, तर सायंकाळी इम्पॉसिबल. जरा वेळ बसून मस्त स्क्रोलिंग करते, जरा वेळ रिलॅक्स वाटतं मग माइंडला. आणि मग आहेत ते पेंडिंग कामं सगळे कंप्लीट करायचे आहेत. बाकी आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहून व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. येणाऱ्या दिवसांमध्ये मी अजून तुमच्यासोबत छान छान शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.